श्री स्वामी समर्थ सर्वांना डिझाईन बाय सरस्वती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कापडावरती आपण मापे कशी टाकणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। जे आपण काल जे वहीमध्ये लिहून घेतलेली मापे होती ते आपण हे सर्व कार्डशीटवरती टाकून बाही वगैरे कटिंग केलेले आहे। तर हीच मापे मी तुम्हाला आता या पीसावरती टाकून दाखवणार आहे। तर आज आपण हा साध्या ब्लाउजचा पीस कटिंग करणार आहोत। तर पीस सुरुवातीला आपण हा मी 80 सेंटीमीटरचा घेतलेला आहे। तर हा पीस आपण व्यवस्थित उलगडून घेऊया। पीस जसा आहे तसाच आपल्याला घडी करून ठेवायचा आहे। पीस अजिबात उलगडून वगैरे असा वेगळा करायचा नाही आहे, तसाच हा पीस आपल्याला अंतरून घ्यायचा आहे। त्यानंतरचा पिसाचा वरचा भाग आहे तो आपल्याला फक्त उचलून आपल्याला त्याची छोटी घडी घालायची आहे, कारण यावरती आपण आपल्या ब्लाउजची मापे टाकणार आहोत। आपला ब्लाउज हा कमी म्हणजे साईजचा आहे, त्यामुळे आपल्याला जास्ती कापड लागणार नाही इथं, त्यामुळे आपण वरती फोल्ड करून घेणार आहोत। आता आपली छाती इथे आहे 8.5, तर आपण ही घडी जी आहे ती आपण 8.5 वरती करून घेणार आहोत। तर आपण मापून बघूया इथे किती आहे। तर आपलं बरोबर 8.5 घडी आलेले आहे, म्हणजे आपली छाती इथे 8.5 आलेली आहे। तर आपल्याला पूर्ण सर्व मापून घ्यायचं आहे 8.5 आहे का। त्यानंतर आता आहे आपली पुढील भागाची पूर्ण उंची 14.5 आणि मागील भागाची पूर्ण उंची 14.5। तर इथं आपण दोन्ही भाग सोबत कटिंग करणार आहोत आणि दोन्ही भागाची सोबतच मापे टाकणार आहोत। तर इथं मागील भाग आहे आपला 14.5, इथं 14.5 वर एक मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर पुढील भागाची उंची पण आपली 14.5 आहे, त्यामुळे इथं पण मी 14.5 मार्किंग करून घेतलं आहे। त्यानंतर आपण ही म्हणजे जी लाईन आहे ती व्यवस्थित आखून घेऊया। तर दोन्ही लाईन आपण इथे व्यवस्थित आखून घेतलेल्या आहेत। तर हा झाला आपला एक भाग झाला मागील भाग आणि एक झाला पुढील भाग। तर जी मधली लाईन आहे ती आपली शोल्डरची लाईन आहे। तर शोल्डर आहे आपलं 5.25 आणि त्यानंतर आडा आहे 3.25। तर आपण दोन्ही मापे इथं सोबतच टाकणार आहोत। तर 5.25 आपण इथं टाकूया। 5.25 म्हणजे 5ला पाव इंच कमी। तर आता आपल्याला पट्टी नाही हलवायची, तिथंच आपण 3.25 इंच घेऊया। तर आपलं ते झालं शोल्डर। त्यानंतर आपला मुंडा आहे 5.5। जी आपली पुढची लाईन आहे तिथून आपण 5.5 टाकणार आहोत मुंडा। तर पुढील भागामध्ये पण आपण 5.5 घेऊया आणि पाठीमागच्या भागामध्ये पण 5.5 घेऊया। आपण सर्व मापे सोबतच टाकणार आहोत आणि दोन्ही भाग सोबतच कटिंग करणार आहोत, त्यामुळे ही लाईन आपल्याला एकाच म्हणजे रेषेमध्ये आखून घ्यायची आहे। त्यानंतर आपण दोन्ही बॉक्स तयार करून घेऊया। आता हा दोन्ही भागाचा मुंडा तयार झाला आपला। तर आता पाठीमागच्या भागासाठी आपल्याला जो मुंडा आहे तो शोल्डरकडून 1.5 इंच आणि आपल्या फिटिंगच्या लाईनकडून 1.5 इंच आणि जे मधला आपला जो 2 लाईन जोडलेला जो मधला भाग आहे तिथून 1.5 इंच। त्यानंतर आपल्याला हे तिन्ही पॉईंट्स हलक्या हाताने व्यवस्थित आकार देत जोडून घ्यायचे आहेत। हा झाला आपला पाठीमागच्या भागाचा मुंडा तयार। आता समोरचा मुंडा तयार करत असताना हे जे आपले 5.5 आहे याचा आपल्याला निम्मा करून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या साईडला पण आपल्याला निम्मा करून घ्यायचा। समोरच्या भागाला कायम निम्माच करायचा आणि पाठीमागच्या भागाला वरून 1.5 आणि फिटिंगच्या साईड करून 1.5, हेच आपल्याला मुंड्याला भाग म्हणजे माप प्रत्येक ब्लाउजला घ्यायचं आहे। त्यानंतर आता पुढच्या भागाचा पण आपला हा मुंडा तयार झाला आहे। आता दोन्ही भागाचे आपले मुंडे तयार झालेले आहेत। आता आपल्याला समोरचा म्हणजे गळा तयार करून घ्यायचा आहे। तर पुढील गळा आहे आपला 6 आणि पाठीमागचा गळा आहे आपला 9.5। तर 9.5 मध्ये आपण अर्धा इंच ॲड करणार आहोत, म्हणजे आपण 10 घेणार आहोत इथे। आता 10 वरती मी एक मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला रुंदी जी गळ्याची आहे ते आपल्याला 2.5 इंचावरती घेणार आहोत आपण। त्यानंतर पट्टीने आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा। हा झाला आपला पाठीमागचा गळा तयार। आता या गळ्याला आपण गोल आकार देण्यासाठी काही वेळेस आपल्याला गोल आकार व्यवस्थित देता येत नाही, तर आपल्याला इथे 1.5 इंच आपल्याला टाकून हा आपण आकार देऊन घेत असतो। आता आपला पाठीमागचा गळा तयार झालेला आहे। आता आपण समोरचा गळा टाकून घेऊ। आता समोरचा गळा आपला 6 इंच आहे।
तसं हा वरती मार्किंग करून घेतलेला आहे। तर आता इथं पण आपण एक बॉक्स तयार करून घेणार आहोत। त्यानंतर 1.5 इंच टाकून आपण या पण गळ्याला समोरच्या आपण आकार देऊन घेऊया। आता आपला मुंडा आणि समोरचा आणि पाठीमागचा गळा तयार झालेला आहे। आता आपला पाठीमागचा जो भाग आहे, मागील गळा, तो आपला पूर्ण तयार झालेला आहे। आता आपण पाठीमागच्या भागात काहीच करणार नाही। आता समोरचा भाग आपण तयार करून घेऊ। जे आपली खालची 14.5 ची जी लाईन आहे तिथून वरती आपण 3.25 आणि 2.25 आपली ही क्रॉस पट्टी आहे। तर आपण आपल्या कार्डशीट वरती पण 3.25 2.25 घेतलेली होती। आता इथं पण आपण 3.25 2.25 घेऊन एक म्हणजे व्यवस्थित लाईन तयार करून घेऊ। आता आपली क्रॉस पट्टी पण तयार झालेली आहे। तर क्रॉस पट्टीच्या खालच्या भागापासून ते आपल्या गळ्याच्या खालच्या भागापर्यंत आपल्याला हा रेषेचा निम्मा करून घ्यायचा आहे। आपल्याला रेषेच्या निम्म्यावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि त्या पॉईंट पासून वरती आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। तर आता झालेला आहे आपला 1 इंच। तर तिथून पुढे आपल्याला 2.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं। आता हे आपला पहिला टक्स तयार झाला आहे। आता जो पहिल्या टक्सचा समोरचा पॉईंट आहे तिथून आपण जी आपली पट्टी आहे ती पट्टी तिरकी आपण 1.5 इंचावरती समोर ठेवणार आहोत। तिथे एक पॉईंट देणार आहोत, तिथे एक आपला टक्स तयार होणार आहे। त्यानंतर तिथून समोर तिरकीच लाईन आपल्याला घ्यायची आहे। तिथून समोर पण आपण 1.5 इंच, परत 1.5 इंच आपण घेणार आहोत। असे आपले 4 टक्स तयार झाले आहेत। आता इथे 4ही पॉईंट तयार झाले आहेत। आता आपण ह्या लाईन तयार करून घेऊ। ही जी लाईन आहे ती आपल्याला नॉर्मल तिरकी ठेवायची आहे। जर आपण सरळ केली तर तो आपला 4 टक्स होईल आणि जर तिरकी असेल तर ते आपले साधे ब्लाउज आहे। तर आपल्याला शिलाईसाठी जर नवीन म्हणजे जे नवीन आहेत त्यांना पहिल्यांदा सुरुवातीला व्यवस्थित टक्स देता येत नाही, तर त्यासाठी आपण हे 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। शिवताना मी पुढे तुम्हाला सांगेन हे कसं शिवायचं आहे, ते अगोदर आपण हे फक्त 1/2 इंचावरती टक्स तयार करून घेऊ। हा जो खालचा टक्स आहे तो आपला छोटाच असतो। जे वरचे टक्स मोठे आहेत तेवढा मोठा हा खालचा टक्स येणार नाही आपला। तो साधारण 1.5 ते 1.25 एवढाच असतो आपला तो टक्स। तर आता हा आपला पूर्ण समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग इथे तयार झालेले आहेत आपले। तर आता आपण हे दोन्ही भाग कटिंग करून घेणार आहोत। तर सुरुवातीला कटिंग करताना आपण पाठीमागच्या गळ्यापासून सुरुवात करणार आहे। आपल्याला डायरेक्ट शोल्डर पासून आपला पीस कट करायचा नाही, कारण जर तिथून कट केला तर आपलं जे कापड आहे ते अखंड आपल्याला उरणार नाही। काही वेळेस ब्लाऊज पीस म्हणजे कमी पडतो, तर तेव्हा ह्या पट्ट्या आपल्याला क्रॉस पट्टी वगैरे म्हणून जोडता येतात। त्यामुळे हे अखंडच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर पाठीमागचा आणि समोरचा हे दोन्ही गळे आपण इथे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपली जी समोरची लाईन आहे फिटिंगची, तिथून आपल्याला वरती आपल्या मुंड्यापर्यंत कट करून घ्यायचं आहे। आता फक्त खालचा एकच पदर आपल्याला कट करायचा आहे। आता तिथून आपण दोन्ही मुंडे सोबतच कट करून घेणार आहोत। त्यानंतर समोरचा भाग पण आपली जी क्रॉस पट्टी आहे त्या क्रॉस पट्टीपर्यंत समोरचा भाग पण आपण कट करून घेऊया। इथे आपल्याला इथे आता क्रॉस पट्टी कट नाही करायची, फक्त जो क्रॉस पट्टीची वरची लाईन आहे 3.25 2.25 जे आपण मार्किंग केलेलं होतं तिथून आपण कट करून घेणार आहोत। आता हे आपल्याला मधून शोल्डर कट करून घ्यायचं आहे। आता हा झाला आपला पाठीमागचा भाग, हा तयार झालेला आहे आता आपला पाठीमागचा भाग। आता हा समोरचा भाग आपण कट करून घेऊया। तर जी वरची लाईन आहे क्रॉस पट्टीची तिथून आपल्याला हा पुढील भाग कट करून घ्यायचा आहे।
आता इथं आपला समोरचा भाग पण तयार झालेला आहे. आता इथं आपल्याला जे आपण जे मार्किंग करून घेतलेले आहेत टक्स, ते आपल्याला खालच्या भागावरती पण तसेच ते उमटवून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण हे उलट म्हणजे त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे तो भाग. तर थोडंसं त्याच्यावरती प्रेस करून आपण जे वरचे मार्किंग आहे ते खाली पण आपण हे करून घेऊया. आता त्या साईडला पण आपण जो आपले टक्स तिथे उमटले आहेत ते टक्सवरती आपण मार्किंग करून घेऊया. तर हे झाले आपले दोन्ही भागाचे टक्स तयार झालेले आहेत. आता इथे तर आपण हे दोन्ही भाग ठेवून देऊया. आता इथे आपल्याला बाही तयार करायची आहे आपल्याला. तर बाही तयार करत असताना आपल्याला कधीही आपण डबल फोल्ड करून घेत असतो कापड. तर इथं आपलं कापड भरपूर उरलेलं आहे, त्यामुळे आपण इथे आता हा जो कपडा आहे तो डबल फोल्ड करून घेऊया. आणि जे आपण कार्डशीट पेपरवरती जी बाही तयार केलेली होती तीच बाही आपल्याला ती इथे ठेवायची आहे. आपल्याला आता कापडावरती मार्किंग करून वेगळी बाही तयार करायची नाही. जी आपली तयार केलेली होती तीच इथे ठेवून याच्यावर साईडनं आपल्याला मार्किंग करून मार्किंग करायचं आहे या बाहीच्या. तर इथे आपण पूर्ण आपली मार्किंग केलेली आहे. आता ही बाही आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. झालेली आहे आता आपली बाही. आता यामध्ये जो मोठा भाग आहे तो पाठीमागचा भाग असतो आणि जो छोटा भाग आहे तो समोरचा असतो. काही वेळेस समजत नाही, त्यामुळे आपण अशी मार्किंग करून घेणार आहोत. छोट्या भागाकडे आपण असे एक गुणवले चिन्ह तयार करून घेऊ, म्हणजे आपल्याला जोडताना समजेल की हा समोरचा आणि हा पाठीमागचा भाग आहे. आता इथे आपण क्रॉसपट्टी तयार करून घेणार आहोत. आपलं कापड भरपूर उरलेलं आहे, त्यामुळे क्रॉसपट्टी जोडत असताना आपल्याला दोन्ही भागाला 4 क्रॉसपट्ट्या लागत असतात. तर इथं कापड भरपूर उरलेलं असल्यामुळे आपण अखंड अशा 2च तयार करून घेणार आहोत. आता इथे आपण हा कपडा 4 फोल्ड करून घेणार आहे, म्हणजे आपण वेगवेगळ्या 4 नग तयार करता 2च पण मोठ्या तयार करून घेणार आहोत. जेव्हा कापड भरपूर उरतं तेव्हा आपण अशीच क्रॉसपट्टी तयार करून घेत असतो. हे कापड आता 4 फोल्ड तयार झालेलं आहे. तर इथे आपली क्रॉसपट्टी जोडण्यासाठी 1/2 इंच मार्जिन अजून यामध्ये ॲड करायचं आहे. आपण 3.25 2.25 घेतलेलं होतं, तर आता इथे 3.5 आणि 2.5 असं आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि आपली जी रुंदी आहे ती आपण इथे 8.5 टाकणार आहोत, कारण आपली छाती जी आपण वाढवलेली आहे ती आपली 8.5 आहे. त्यामुळे इथे क्रॉसपट्टी पण आपण रुंदी 8.5 घेणार आहे. तर 3.5 आणि 2.5 अशी आपली ही क्रॉसपट्टी इथे तयार झाली आहे. म्हणजे आपण जोडत असताना एका टिपेमध्ये एक क्रॉसपट्टी तयार होऊन जाते. तर हे बघा, अखंड अशा 2च तयार झालेल्या आहेत इथे क्रॉसपट्ट्या. त्यानंतर आपण इथे आता काजपट्टी तयार करून घेणार आहोत. काजपट्टी आपल्या इच्छेनुसार आपण घेत असतो. मी इथे 2 इंच रुंदी घेतलेली आहे इथे काजपट्टीची. आपण कमी जास्त आपल्या इच्छेनुसार करू शकतो. तर ही झाली आपली काजपट्टी. आता ही इथं आपण बटनपट्टी तयार करून घेणार आहोत. तर मी ते आता 3 इंचाची बटनपट्टी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 4-5 पण घेऊ शकता. आता इथे आपल्या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत, काजपट्टी आणि बटनपट्टी.
तर आता इथे आपल्याला त्यानंतर लागणार आहे जे आपले पायपिंग असते, म्हणजेच आपण गोट जेव्हा घालतो ब्लाऊजला तेव्हा त्या गोटच्या पट्ट्या इथे तयार करून घेणार आहोत. गोट घालताना आपल्याला पट्टी ही सरळ तयार करून घ्यायची नाही, तर असे क्रॉसमध्ये आपण कटिंग करून घेत असतो, म्हणजे आपली पायपिंग व्यवस्थित येते. जर तुम्ही सरळ कटिंग करून घेतली तर तो कपडा खेचला जात नाही, त्यामुळे त्याचा गोट व्यवस्थित येत नाही. त्यामुळे आपण अशा तिरक्या पट्ट्या तयार करून घेणार आहोत. या साधारण 1 इंचाच्या आहेत. अशा 2 ते 3 तयार केल्या तर आपल्याला आपला गोट यामध्ये होऊन जातो. सुरुवातीला जे नवीन आहेत त्यांना गोट हा खूप महत्त्वाचा आहे, कारण गोट पटकन जमत नाही. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला अशा तिरक्याच पट्ट्या घ्यायच्या आहेत. तुम्ही चांगलं व्यवस्थित नंतर शिकला, तुम्ही सरळ काढले तरी पण तुम्हाला नंतर येऊ शकेल, पण सुरुवातीला तिरक्याच पट्ट्या काढून घ्यायच्या. तर इथे आपल्या गोटच्या पट्ट्या पण तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये खाली जोडण्यासाठी म्हणून आपल्याला इथे 2 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. जसं मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये तुम्हाला मी हे सर्व शिवून दाखवणार आहे, तेव्हा मी तुम्हाला या पट्ट्यांचा उपयोग आपण कुठं करतो हे मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. आता इथे मागच्या भागाच्या पण 2 पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपला ब्लाऊज पूर्ण कटिंग करून रेडी झालेला आहे. तर आपण हा आहे आपल्या ब्लाऊजचा पाठीमागचा भाग. त्यानंतर हा समोरचा भाग झालेला आहे. पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग हे 2 भाग आहेत इथे. त्यानंतर आहे आपली ही क्रॉस पट्टी. इथे क्रॉस पट्ट्या 2 तयार करून घेतलेल्या आहेत आपण. त्यानंतर आहे आपली बाही. त्यानंतर आहेत आपले ही काचपट्टी आणि बटन पट्टी. परत आहे आपला हा गोट. आपल्या ह्या गोटच्या पट्ट्या आहेत आणि शेवट आपल्याला हा पाठीमागच्या भागामध्ये लागणाऱ्या या 2 पट्ट्या आहेत. तर इथे आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. मी तुम्हाला व्यवस्थित कटिंग करून या ब्लाऊजची दाखवलेली आहे. तर पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला हा ब्लाऊज पूर्ण शिवून दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.